पुणे घाटमाथ्यावरील मुसळधार पावसानं उजनी धरणाला अक्षरशः वेढलेला आहे। दौंड इथून होणारा पाण्याचा विसर्ग सलग दुसऱ्या सत्रात 1.5 लाखाच्या पार राहिलाय। संध्याकाळी 6 वाजताच्या ताज्या अहवालानुसार दौंड इथून 1,56,000 क्युसेक वेगानं पाणी उजनी धरणात मिसळत आहे। या प्रचंड आवकेमुळे भीमा नदीकाठची गावं पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। या क्षणाची ही मोठी अपडेट आपण उजनी धरणासंदर्भातली पाहतोय। दुपारी 12 वाजता उजनी धरण -14.98% होतं, जे अवघ्या 6 तासात -8.56% पोहोचलंय। धरणाने गेल्या 6 तासात तब्बल 3.5 टीएमसी पेक्षा जास्त पाणी फस्त केलेलं आहे। दौंडवरून येणाऱ्या या 1.5 लाखाच्या विसर्गामुळे उजनी धरण आज मध्यरात्री किंवा उद्या पहाटेपर्यंत प्लस मध्ये येणार हे आता निश्चित झालेलं आहे। इंद्रायणी आणि खडकवासला साखळीतून येणारं पाणी थेट दौंड मार्गे उजनीच्या पोटात जात असल्यानं धरणाचा जलसाठा आता 59 टीएमसीच्या पार गेलेला आहे। दौंड येथील भीमा नदीची जलपातळी सध्या 503.970 मीटरवरती पोहोचलेली असून नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे। दौंडचा विसर्ग 1.5 लाखाच्या वर असल्यानं प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।